मित्रांनो, भारतीय महिला टीमने काल पाकिस्तान महिला टीमचा 64 धावांनी पराभव केला. तर भारत सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते का? त्यासाठी भारताला काय करावं लागेल? या व्हिडिओमध्ये आपण भारताचे सेमीफायनलचे संपूर्ण समीकरण आणि भारताचे पुढील वेळापत्रक म्हणजे पुढील सामने कोणासोबत होणार आहेत हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. महिला T20 वर्ल्ड कप 2026मध्ये भारताने पाकिस्तानवर 64 धावांनी शानदार विजय मिळवत स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. भारताचा एक सामना 1 विजय आणि 0 पराभव असा रेकॉर्ड झाला आहे. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, भारत सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? या स्पर्धेत प्रत्येक संघाला गट टप्प्यात 5 सामने खेळायचे आहेत. गटातील पहिल्या 2 क्रमांकावरचे संघ सेमीफायनलमध्ये जातील. भारताने पहिला सामना जिंकून 2 गुण मिळवले, त्यामुळे भारताची स्थिती मजबूत झाली आहे. जर भारत पुढील 4 पैकी किमान 3 सामने जिंकला तर सेमीफायनलचे दार जवळपास निश्चित होईल. नेट रन रेट देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तर भारताचे आता सामने कोणाविरुद्ध आहेत त्याचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया. भारताचा पुढील सामना आता नेदरलँड विरुद्ध होणार आहे. नंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना होणार आहे. नंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना होणार आहे आणि भारत विरुद्ध बांगलादेश हा एक सामना होणार आहे. पुढील 4 सामन्यांपैकी 3 सामने भारताला जिंकावे लागतील. एक नेदरलँड विरुद्ध भारत जिंकेल आणि एक बांगलादेश विरुद्ध भारताची टीम विजयी होईल. परंतु दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या 2 मोठ्या संघापैकी एका टीमला भारताला पराभूत करावे लागेल. हे सामने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर सध्या भारताची स्थिती अशी आहे, 1 सामना 1 विजय आणि 0 पराभव आणि 2 गुण. नेट रन रेट ही भारताचे प्लसमध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळाल्यामुळे भारताचा नेट रन रेटही चांगला झाला आहे. मित्रांनो, तुमच्या मते भारत महिला T20 वर्ल्ड कप 2026 जिंकेल का? सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का? आणि कोणता सामना भारतासाठी सर्वात कठीण ठरणार आहे? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.